सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे। सरकार आता लाडकी बहीण योजनेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 1.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे। या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत, पण काही ठिकाणी महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत। या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे। सरकार आता लाडकी बहीण योजनेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे। विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून 2 समित्या गठीत करण्यात आल्या आहेत। या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। भंडारा जिल्ह्यात योजनेसाठी 83,468 अर्ज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 83,468 ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा यांनी दिली। जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। ग्रामीण आणि शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात आले आहे। आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतला जाणार आहे। त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत। अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप आहे। अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज भरताना अनेक अडचणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत। आदर्शी जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराकडे जावं लागणार आहे। तुम्हाला आधार नंबर टाकून फिंगरप्रिंट द्यावं लागणार आहे। केवायसी करण्याची तारीख आधी 30 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती, पण त्यात वाढ करण्यात आली असून आता 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही रेशन कार्डची केवायसी करू शकता। यापूर्वी देखील सरकारने केवायसीच्या तारखेमध्ये वाढ केली होती। योग्य लाभार्थ्याला मोफत रेशन सेवेचा लाभ मिळावा यासाठी सरकार परळीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी कॅम्प। बीड जिल्ह्यातील 15 ते 26 जुलै दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रभानिर्याय नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराकडे जावं लागणार आहे। तुम्हाला आधार नंबर टाकून फिंगरप्रिंट द्यावं लागणार आहे। केवायसी करण्याची तारीख आधी 30 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती, पण त्यात वाढ करण्यात आली असून आता 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही रेशन कार्डची केवायसी करू शकता। यापूर्वी देखील सरकारने केवायसीच्या तारखेमध्ये वाढ केली। योग्य लाभार्थ्याला मोफत रेशन सेवेचा लाभ मिळावा यासाठी सरकार नागपूर महानगरपालिकेने केलेले अर्ज स्वीकारत केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे। मनपाच्या अर्ज स्वीकृती केंद्राच्या सुट्टी दिवशीही अर्ज स्वीकारले जातात। रक्षाबंधनपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार आहे। प्रशासनाकडून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे।